दीघा स्थित खाड़ी धरण मोगली डैम में एक बार फिर डूबने से मौत की घटना सामने आई है। सोमवार 8 जून को तालाब में एक व्यक्ति का शव पानी में तैरता हुआ मिला, जिससे क्षेत्र में हड़कंप मच गया। स्थानीय लोगों ने पानी में शव फूला हुआ देखकर इसकी सूचना संबंधित अधिकारियों और पुलिस को दी। आरपीआई के समाज सेवक सागर सोन कामड़े ने प्रशासन से इस क्षेत्र में तत्काल प्रभाव से ठोस सुरक्षा उपाय लागू करने की मांग की है। उन्होंने कहा कि लगातार हो रही ऐसी घटनाओं को रोकने के लिए सुरक्षा रक्षक चेतावनी बोर्ड और सुरक्षा दीवार जैसी व्यवस्थाएं जल्द से जल्द की जानी चाहिए। नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो। आज मी पुन्हा या खांडी तलाव, इल्टनपाडा, दीघा, नवी मुंबई या ठिकाणी खांडी तलाव जो आहे, जो मोगलीचे तलाव या नावाने ओळखले जातो। गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी या ठिकाणी एक युवकाची बॉडी सापडली होती आणि आज पुन्हा या ठिकाणी आपण पाहू शकता एक बॉडी भेटलेली आहे। म्हणजे ती अक्षरशः फुगून वर आली, फुगून म्हणजे ही गेले 3 ते 4 दिवसापूर्वी ही मयत झाली असणार, हा बुडाला असणार आणि बुडाल्याच्या नंतर आज 3 ते 4 दिवसानंतर हा वर आलेला आहे। तर हे जे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे यांना अनेक वेळेस आम्ही पत्रव्यवहार केले। मागच्या आठवड्यामध्ये जे मयत झालं एका युवकाचं, त्याच्या वेळेस या ठिकाणी स्वतः महापौर मॅडम आल्या होत्या, स्थानिक नगरसेविका होत्या, अनेक प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले होते। मॅडम ज्या महापौर मॅडम आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमू। सुशोभीकरण नाही झालं तरी चालेल, परंतु या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची गरज आम्हाला आहे आणि माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण लवकरात लवकर या खांडी तलावाला सुरक्षा रक्षक नेमावे, जेणेकरून या युवकांचे जीव वाचतील, यापुढे जीव जाणार नाही। आणि येत्या काही दिवसामध्ये पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये अनेक युवक या ठिकाणी येतात, कित्येक एका आठवड्यामध्ये 2 होत असतील, तर वर्षभरात किती या ठिकाणी मयत होत असतील हे आपण विचार करा। माझे पुन्हा एकदा आदरणीय खासदार साहेब नरेशजी म्हस्के आणि त्याचप्रमाणे पालकमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या ऐरोली विभागाचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या तळ्याकडे आपलं लक्ष द्या आणि या ठिकाणी जीव वाचवा, एवढीच विनंती करतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।